मध्य रेल्वेकडून तांत्रिक कामासाठी 12 ते 16 मे दरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे 12 आणि 13 मे रोजी कसारा मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहे। 12 आणि 13 मे रोजी दुपारी 3:50 ते सायंकाळी 5:50 या वेळेत इगतपुरी कसारा दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल। लोकल प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे। पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये ज्येष्ठांच्या स्वतंत्र डब्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे 40 लोकलमध्ये स्वतंत्र डब्याची व्यवस्था केली असून पुढील 10 महिन्यात उर्वरित 65 ट्रेनमध्ये ज्येष्ठांचा डबा तयार केला जाणार आहे। 10वीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा होणार आहे। पुरवणी परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे। नियमित शुल्कासह 21 मे पर्यंत अर्ज भरता येणार आहे, तर 22 ते 25 मे विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे। 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 117 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले। त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्की गुण किती मिळाले यावर विद्यार्थी संभ्रमात आहे। कथित गैरप्रकारातील विद्यार्थी व्यतिरिक्त 117 विद्यार्थी यांचा निकाल राखीव ठेवला आहे। हा निकाल आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे। पुणे शहरातील कचरा प्रकल्पाची क्षमता वाढवण्याच्या सूचना पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिल्या। घरकचरा व्यवस्थापन विभागाकडे गाड्यांची संख्या कमी आहे, ती वाढवण्याबरोबरच कचरा प्रकल्पाची क्षमता वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या। कनेक्टिंग लिंकवर सेल्फीच्या गर्दीमुळे बॅरिकेड्स लावण्यात आलेत। वाहन चालक फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ शूट करण्यासाठी या मार्गावर थांबत आहेत। त्यामुळे या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेत असून महामार्ग सुरक्षा गस्ती पथकाकडून कारवाई करण्यात येते। नवी मुंबई आणि नोएडा विमानतळावर वापर शुल्क अधिक आहे। त्यामुळे इंडिगो आणि एअर इंडियानं भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण या नियामक संस्थेला निवेदन देत नाराजी व्यक्त केली, तर नियामक दर निश्चित करेपर्यंत विमानतळांना प्रवाशांकडून तात्पुरतं शुल्क आकारण्याची परवानगी आहे। वांद्रे कुर्ला संकुलातील 9 भूखंडाचा ई लिलाव करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं घेतलाय। यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली। या ई लिलावातून MMRDला किमान 9,200 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे। मुंबई विमानतळावरील यंत्रणांच्या माध्यमातून 99% अधिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते। विमानतळावर निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करून कमीत कमी कचरा डंपिंग ग्राउंडला जाईल आणि या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। यासाठी विमानतळाला सन्मानित करण्यात आले। मराठी पाट्यांसाठी मुंबई महापालिकेनं कठोर निर्णय घेतला। दुकानांवर मराठी भाषा पाटी लावण्यासाठी 1 महिन्याचा अल्टिमेटम दिला। तसंच दुकानावर मराठी पाटी नसल्यास दुकान बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे। मुंबई शुक्रवारपासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे। धरणांमधील पाणीसाठा घटल्यानं निर्णय घेण्यात आला। 7ही धरणात केवळ 23.52% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं। नवी मुंबईत उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रासह पाईपलाईनच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय घेण्यात आला। बुधवारी सकाळी 10 ते गुरुवारी सकाळी 10 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार। नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात केवळ 85 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा कमी पावसाची शक्यता आहे। त्यामुळे उपलब्ध पाणी अधिकाधिक दिवस पुरवण्याचं महापालिकेसमोर आव्हान असणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे। वाढत्या उन्हाचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर बसू लागला। कडक तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली। त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाली असून बाजारभाव झपाट्यानं वाढू लागले। मेटा कंपनी 20 मे रोजी 8,000 जणांना कामावरून काढणार आहे। चालू वर्षात स्नॅप, मायक्रोसॉफ्ट, ऑरॅकल, ब्लॉक, अमेझॉन, नायकी आणि ग्रोप्रो या कंपन्यांनी नोकर कपात केली। आता मेटा कंपनी नोकर कपात करणार आहे। AIचा शिरकाव झाल्यामुळे मेटा देखील स्वतःची पुन्हा बांधणी करत आहे। सर्व स्ट्रीमची पुनर्रचना केली जाते। खनिज तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहतुकीच्या खर्चातही वाढ झालेली आहे। शिवाय पामतेल उत्पादक देशाच्या बायोडिझेल धोरणांमुळे जागतिक पातळीवर खाद्यतेलाची उपलब्धता कमी झाली आहे आणि या सर्वांचा परिणाम खाद्यतेलाच्या दरात आणखी प्रति किलो 10 ते 15 रुपयांनी दरवाढ होण्याची शक्यता आहे। पुढील 4 दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली होणार आहे। नाशिकमध्ये तापमान 42 अंशाच्या उंबरठ्यावर पोहोचले। हवामान विभागानं पुढील 48 तासांसाठी उष्णतेचा अलर्ट जारी केला। आठवडाभर शहरात तीव्र उकाडा आणि झळा कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या तापमानानं 43.4 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठलाय। नागरिक उन्हाच्या झळांनी अक्षरशः होरपळून निघाले। तापमानाची नोंद ही केवळ आकडा नसून जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे। तर हवामान खात्याकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मराठवाड्याचं तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत वाढलंय। त्यामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन वाढत चाललंय। मराठवाड्यात मोठ्या आकाराची 11 धरणं आणि या धरणात 54% पाणीसाठा शिल्लक आहे। तर मध्यम स्वरूपाच्या 75 प्रकल्पात केवळ 33% असून लघु पाटबंधारे धरणात सरासरी 25% पाणीसाठा शिल्लक आहे। अकोल्याचा पारा
45°C पर्यंत गेला। अवकाळी पावसामुळे काही दिवस तापमानात घट झाली होती, मात्र आता पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढू लागलाय। राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद पुन्हा अकोल्यात झाली आहे, त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतो। सातारा जिल्ह्यात उन्हाचा तडाखा बसलाय, त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे। कोयना धरणात 26 TMC एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिलाय। पाणी पातळी घटल्यानं पर्यटनावरही परिणाम झालेला आहे। अंबरनाथमध्ये शिवसेनेनं भाजपला युतीचा प्रस्ताव मांडला। शहर विकासासाठी मतभेद विसरून एकत्र येण्याचं आवाहन माजी नगराध्यक्ष सुनील चौधरींनी केले। अंबरनाथ महानगरपालिकेतील गटाच्या याचिकेचा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला। शिक्षणासाठी वयाचं बंधन नसतं, हे अकोल्यातील रुपाली डोंगरेंनी आपल्या जिद्दीच्या बळावर सिद्ध करून दाखवलं। लग्नानंतर तब्बल 22 वर्षांनी 10वीची परीक्षा देत रुपाली डोंगरे यांनी यश मिळवलं। मायलेखाच्या यशाची सध्या अकोल्यात जोरदार चर्चा रंगली। मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मंत्रालयाप्रमाणे सर्वसामान्यांना DGFद्वारे प्रवेश मिळण्याची शक्यता आहे। या प्रणालीची अंमलबजावणी करण्याची मागणी भाजपनं मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांनी केली आहे। या प्रणालीमुळे सर्वसामान्यांसाठी महापालिकेत प्रवेश मिळणं अवघड होणार असल्यानं याला विरोध होण्याची शक्यता व्यक्त होती, त्यामुळे मनपा प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईतील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय, त्यामुळे AC, पंखे, कूलरच्या वापरात कमालीची वाढ झाली आहे। तर पुन्हा एकदा मुंबईत विजेची विक्रमी 4510 मेगावॅट एवढी नोंद झाली आहे। राज्यातील दुकानं, हॉटेल्स, मॉल, चित्रपटगृह या आस्थापना 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देणारा निर्णय उद्योग विभागानं 1 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केला। तरीही त्याची अंमलबजावणी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत होऊ शकलेली नाही। हिंगोलीच्या कळमनुरी आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत विविध योजनांमध्ये लाभार्थी निवड करताना अनियमितता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। या तक्रारीवरून आता योजनांची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली, तसंच तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत। अमरावतीतील तिवसा तहसीलावर शेतकऱ्यांनी यल्गार काढला। हरभरा, तूर खरेदी आणि पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक झालेत। एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे प्रशासनाची अनास्था, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले। नाशिकच्या मालेगावातील आदिवासी बांधवांच्या जमिनीवर काही भूमाफियांनी कब्जा केलाय, त्याचा त्यांनी विरोध केल्यामुळे काही आदिवासी बांधव त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। याचा निषेध म्हणून आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त केला। जळगाव शहरातील शनीपेठ पोलिसांनी अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेतलंय। तिच्यासह तिला आश्रय देणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल केला। सोशल मीडियावरील प्रेमातून बांगलादेशी तरुणी थेट जळगावात आली। नाशिकमध्ये वाहनांच्या बॅटरी चोरणाऱ्या 3 महिलांच्या टोळीला अंबड पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी या कारवाईत 30 महागड्या वाहनांच्या बॅटऱ्या आरोपी महिलांकडून जप्त केल्या। पांडवलेणी डोंगर परिसरात विक्रीसाठी महिला आल्या असताना पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली। साताराच्या सासपडे गावात 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या म्हशीला जीवनदान देण्यात आले। गावातील तरुणांच्या प्रसंगावधानामुळे म्हशीला जीवनदान मिळालं। घटनेनंतर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी क्रेनच्या मदतीने अथक प्रयत्न करत म्हशीची सुखरूप सुटका केली आहे। यावेळी ग्रामस्थांनी मोलाचं सहकार्य केलं। साताऱ्यातील मेढा सातारा रोडवरील नुनेगावच्या हद्दीत एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली। या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं, मात्र आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं।